मुंबईत नेमका कधी दाखल होणार? मान्सूनचा प्रवास नेमका रखडलाय तरी कुठे? कोणते जिल्हे वादळी पावसाच्या रडारवर आहेत? सगळं जाणून घेऊ. महाराष्ट्रात मान्सूनने एंट्री जरी केली असली तरी दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्र वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये मान्सूनची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. मान्सून पूर्व सरी या भागांमध्ये कोसळत असल्या तरी उकाड्यापासून कायमचा दिलासा कधी मिळेल याची नागरिक वाट पाहतायत. यंदा मान्सून 4 जूनला केरळमध्ये पोहोचला. केरळ नंतर त्यानं महाराष्ट्रात 6 जूनला एंट्री केली खरी, पण त्यानंतर मान्सूनचा वेग मंदावलाय. मान्सून संत होण्यामागे नेमकी कारणं काय आहेत? मान्सून मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार आहे जाणून घेऊ. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांच्या परिस्थितीमुळे मान्सूनला पुढे सरकण्यास मदत झाली. बंगालच्या उपसागरात कोणतीही सक्रिय प्रणाली किंवा कमी दाबाचं क्षेत्र तयार होत नसल्यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यास अडचणी येत आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये मान्सूनला पुढे सरकण्यासाठी एका मजबूत प्रणालीची म्हणजेच कमी दाबाच्या क्षेत्राची आवश्यकता लागेल, ज्यामुळे मान्सूनला वेगाने वाटचाल होण्यास मदत होईल. जूनच्या पहिल्या आठवड्यात देशात मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 22% कमी पडलाय. हवामानातील मोठे बदल याला कारणीभूत आहेत. अरबी समुद्रातील कमकुवत वारे, ढगांची निर्मिती कमी असणं आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार न होणं ही कारणं यामागे असल्याचं बोललं जातंय. याशिवाय एल निनोच्या प्रभावामुळे सुद्धा जागतिक तापमान आणि हवामानात बदल झालेत. मान्सूनच्या गतीवर याचा परिणाम होतोय. पुढच्या 2 ते 3 दिवसात मान्सूनला पुढे सरकण्यास पोषक वातावरण निर्माण होऊ शकतं. त्यामुळे 15 तारखेपर्यंत मान्सून अख्ख्या मुंबईत दाखल होण्याचा अंदाज आहे. सध्या मान्सूनने 8 तारखेनंतर आगेकूच केली नाहीये. दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत येऊन तो थांबला असून त्याचा प्रवास सध्या संथ गतीने सुरू झालाय. हवामान विभागाने जारी केलेल्या मॅपनुसार कोणत्या भागांना वादळी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय ते सुद्धा पाहूयात. 10 तारखेची परिस्थिती पाहता विदर्भामध्ये गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या भागांना पावसाचा येलो अलर्ट आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसू शकतात असा अंदाज आहे. पालघरमध्ये मात्र हीट वेव्हचा अंदाज देण्यात आलाय. पालघरमध्ये उन्हाचा पारा 35 पार पाहायला मिळू शकतो. बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा या भागांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. त्याचबरोबर जळगाव, धुळे, संभाजीनगर, जालना, हिंगोली या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा अलर्ट आहे. 11 तारखेला विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट आहे. पालघर जिल्हा वगळता